शिंदेवाडी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढी ठार झालेली आहे। विकास हांडे या मेंढपाळाची ही मेंढी होती। तातडीने या घटनास्थळाला भेट देण्यासाठी देवदत्त निकम हे आले होते। शिंदेवाडी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। गुन्ह्यात माहिती म्हणजे आता मीच आरोपी, एक नंबरला माझंच नाव आहे। एका ठिकाणी दाखल नाही झाली, पारगाव पोलीस स्टेशनला दाखल झाला, मंचर पोलीस स्टेशनला झाला। तर आता याच्या संदर्भात ते त्यांचं काम करतायत। काय त्यांना जर लोकसेवक म्हणून पोलिसांनी सरकारने आमच्यावर जर गुन्हे दाखल केले असतील, ते लोकसेवक आहेत आणि आम्ही कशा करता आंदोलन करतोय। सरकारच्याने हा बिबट्याचा प्रश्न मिटत नाही। 56 लोक मेली म्हणून आम्हाला ते आंदोलन करावं लागलं। अनेक जखमी झाली, अनेक जनावरं गेली। त्यामुळे त्यांनी किती गुन्हे दाखल केले, फक्त आम्हाला एकच म्हणायचे की त्यांचं एक ब्रीदवाक्य, सदरक्षणाय खल निग्राय, हे पोलिसांचं ब्रीदवाक्य। मी आता ज्यांनी FIR दिली, अजित रघुनाथ पवार म्हणून मंत्री, त्यांना मी आता फोन केला होता, तुम्ही जर निपक्षपातीपणे काम करत असाल तर तुमच्या डोळ्यात देखत कोण कोण तिथं लोक होती आणि तुम्ही, आम्ही तर आहेत राजकीय, पण काही गोर गरीब ज्या कुटुंबाच्या घरामध्ये ती घटना घडली त्या कुटुंबातल्या लोकांवर तुम्ही गुन्हे, बाकीच्या लोकांना तुम्ही मोकाट त्या ठिकाणी जाऊन राहतात। तर त्याच्याबाबत मी त्यांनाही सांगितलं की आम्ही SP-ना पण भेटणार आहोत आणि गृहमंत्र्यांना, म्हणजे ज्यांच्याकडे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृह खाते, त्यांनाही भेटून सांगणार आहे का पोलिस जर अशी पद्धतीनं गुन्हे दाखल करणार असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही। आमच्यावर काय गुन्हे दाखल केले असतील त्यांना करू द्या, आम्हाला जेलमध्ये टाकलं, आम्ही बसायला तयार आहोत, कारण आम्ही कोणाची चोरी केली नाही, आम्ही दरोडा टाकला नाही। जनतेच्या रक्षणाकरता, सरकारला जाग आणण्याकरता आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो आणि रस्ता रोको केलो। म्हणून आता अनेक जणांनी भेटी दिल्या। आता मंत्रिमंडळामधले उपमुख्यमंत्री पण येऊन गेले। आता उद्या वनमंत्री सकाळी 9:30 वाजता येणार आहेत असं कळलेलं आहे, पिंपरखेड जांबूतला भेट देण्याकरता। इथं एक सोशल मीडियाला ऐकलं होतं, पाहिलं होतं व्हिडिओ, की तिथला एक कार्यकर्ता होता, तो पहिले बोलला की वळसे पाटलांची आणि आढळरावांची गाडी मी फोडणार आहे, आणि नंतर वळसे पाटील तिथं भेट द्यायला गेल्यावर त्यांनी म्हणले की आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती कार्यकर्त्यांनी। काय नक्की हा काय विषय? परत आल्यावर परत सोशल मीडियावर परत म्हणतात की उगाच निकम साहेबाचा काही संबंध नाही याच्यामध्ये, नक्की काय विषय हा? बघा, आता राजकारण कोण करतंय, काय करतंय हे सगळ्यांना माहिती आहे। सरकार काही करत नाही म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो आणि आम्ही तिथं एवढं मोठं आंदोलन केलं आणि म्हणून कुठं जाग आली। आता आपल्याच्यानी प्रश्न सुटत नाही म्हणून कोण काय करतंय याच्या मला खोलात त्या ठिकाणी जायचं नाही। ज्यांनी बाईट दिली, जो बोलला, त्याला तुम्ही पाहिलेलं आहे मीडियावर, सगळ्यांना त्याचं नाव माहिती आहे। आमची तुम्हाला विनंती की तुम्ही कधी जावा आणि त्याची जर तुम्ही पुन्हा बाईट जर घेतली, काय घेतली, तर वस्तुस्थिती तुम्हाला कळेल। मी बोलण्याची काही गरजच नाही त्याबाबत। एक विचारू का? आता हा आपला घोडेगावचा विभाग आहे, कमीत कमी 15 ते 16 गाव आहे, म्हणजे वाड्या, आणि ह्या गायकवाड साहेब आणि महाराज यांच्या अधिकारामध्ये, पण त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे ते व्यवस्थित त्या ठिकाणी पोचत नाही। तर मला काय म्हणायचं का जर गव्हर्नमेंट देत नसेल तर गव्हर्नमेंटने बाबा हंगामी कामगार म्हणून आपल्या घोडेगाव किंवा वाड्यांची माणसं अशी काही घ्या का त्यांना सहकार्य होईल आणि ती माणसं। आता उद्या दादा हे वनमंत्री येत आहेत, आपलं म्हणणं असं राहील, गणेश नाईक येणार आहेत उद्या तिथं, की आता हा भाग सेन्सिटिव्ह आहे, इथं ज्यादा प्रमाणात लोकांवरती प्राण्यांवर हल्ले होतात। फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण राज्यात आहेत, तर जिथं फॉरेस्ट कर्मचाऱ्यांची एवढी गरज नाही आहे सध्या, तर तिथला स्टाफ काही कालावधी करता, 2 महिने 3 महिन्याकरता तो इकडं त्यांनी डिप्यूट केला पाहिजे, नियुक्त्या त्यांना केल्या पाहिजेत, आणि मग इथं ज्यादा मॅन पॉवर आल्यानंतर हा विषय कुठं ना कुठं तरी, कारण पिंजरे वाढले तर परत यांचं होणार आहे का आमच्याकडे माणसं नाही। कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी सांगितलं गाड्या देऊ, 200-250 माणसं देऊ, पण उद्या आता वनमंत्र्यांना हे सांगू का जिथं
तुमचा स्टाफ आता सध्याच्या इथं काम कमी असेल तो या ठिकाणी दिला पाहिजे, कारण आता त्यांची झाडं लागवड वगैरे आता झालेली आहे, पावसाळा संपला त्यामुळे माणसं बरीच भेटत आहेत, त्यामुळे राज्यातला स्टाफ इथं डायव्हर्ट करायचा. जुन्नर, आंबेगाव या लोकांना गरज आहे. धन्यवाद. हॅलो, काय नाही, इथं 2 ठिकाणी आलो होतो भेट द्यायला. आता इथं 2 मळगे तिथं वृंदावन हॉटेलच्या पाठी आहेत तुमच्या आता जहाजरे. दादा नमस्कार. नमस्कार. मेंढ्या कुणाच्या तुमच्या? काय विषय झाला आता? काय इथं हे काय इथं बकरे चारीत होतो. कुठं? हे काय ऊसापाशी इथं ऊसाच्या काँग्रेसच्या वावर इकडे इकडे आणि आला बिबट्या आला आणि पकाड बकरून न्यायला खाली ओढून. तुम्ही तिथंच होता? हा, माझ्या जवळूनच न्याले, माझ्या जवळूनच न्याले. तुम्ही त्याला हे नाही केलं ऊस काय? आता काय करता, आता पकडून ओढून नेल्यावर काय करता, आता एकदा खाली शिरल्यावर काय त्याच्या तोंडात पडलं ते गेलं घेऊन पळात. मस्त आता हे केलं पण ते बरंच आतमध्ये नेलं, मग आतमधून मग मी काढलं बाहेर. ते पण त्यांनी काही केलेलं नाही म्हणजे ते काय नरड फोडलेलं खालून, नरड फोडून सोडून दिलं आणि ते खालून बघा फऱ्याच्या खालून पण तोडलेलं आहे. त्याला काय रक्त प्यायलं माहिती, संपला विषय. ते काय तुम्ही काय मागणी कराल शासनाकडे? शासनाक आता आम्हाला काहीतरी पाहिजे ना, सोल्युशन काहीतरी पाहिजे आम्हाला. हे रात्रीच्या वेळेस पण हे पाहिजे, दिवसभराचं आम्ही करू शकतो पण रात्रीचं आम्हाला काहीतरी हे पाहिजेच. बाकीच्या मेंढपाळवाल्यांना दिले सगळ्यांना, आम्हाला काय दिले द्यायला पाहिजे ना आम्हाला पण. 2 दिवसापूर्वी इथं पानमळ्यात अटॅक झाला बिबट्यानी, एक बकरी नेली होती. काय तुम्ही त्यांच्या रक्षणासाठी काळजी घेताय का? हा, मात्र काळजी घ्यायच लागत. ती काळजी नाही घेतल्या मग अशी किती पण हे होईल. काळजी घ्या. विकास हांडे यांच्या मेंढीवर आत्ताच बिबट्याने हल्ला केला होता. त्या ठार मारल्या आणि त्याचा आम्ही पंचनाम्यासाठी आलो होतो. आणि यापूर्वीच आम्ही पोखरकरवाडला त्या 8 शेळ्या मारल्या, तिथे एक पिंजरा लावला, ॲक्टिव्ह केला, लावला होता. फक्त त्याची दिशा बदलून घेतली, कारण तिथं 2 दिवस झाल्यावर लावला होता पण तिथं तो काय बिबट्या येत नव्हता. त्याच्यामुळं आम्ही आता तो पिंजरा दुसऱ्याच ठिकाणी लावला आहे की जेणेकरून बिबट्या कसा ट्रॅप होईल ही यासाठी. आणि इकडून फोन आल्या तर आलं, आम्ही तिथून इथं आलो आहे आणि इथून आता पंचनामा करून आता आम्ही ऑफिसला जातो. दिवसाढवळ्या बिबट्या येतोय, मेंढ्या ठार मारतोय, याबद्दल काय सांगाल? आपल्या परिसरामध्ये बरेचसे बिबटे आहेत. आपण प्रत्येकाला घरोघरी जाऊन सांगितलेलं आहे की काळजी घ्या आणि लहान मुलांना कुठे एकटे सोडू नका वगैरे, याबाबत सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पण तरी पण ही बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे आता हे जोपर्यंत पिकडून जात नाही तोपर्यंत ही समस्या आहे आणि जनतेने याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं मध्यंतरी की सगळे बिबटे पकडून वनतारा या ठिकाणी शिफ्ट करणार, तर त्या संदर्भात काही आदेश आलेत की इथून बिबटे हलवण्यासाठी पिंजर लावावा वगैरे? नाही, पिंजऱ्यांची मागणी कलेक्टरने वरच्या स्तरावरून चालू आहे आणि दररोज 4-4, 5-5 पिंजरे येत आहेत. परंतु जिकडे जास्त घटना झालेल्या आहेत तिकडे ते पिंजरे सध्या पुरवठा तिकडे झालेला आहे. आपल्याकडे सुद्धा येणार आहेत, तर ते आल्यावर आपण सुद्धा प्रत्येक ठिकाणी पिंजरा जिथं शक्य आहे तिथं लावणार आहे. ओके. पिंपळगाव घोडे या ठिकाणी ते जे 6 शेळ्या मारल्या होत्या, त्या 6 शेळ्यांच्या बदल्यात त्यांना भरपाई कधी मिळणार? नुकसान भरपाई आपण प्रत्येकाची प्रकरणं ही दाखल करतो. आत्ताच कालच त्यांचा पंचनामा आपण करून प्रकरण दाखल करणार आहे. आणि कमीत आपली जसा निधी उपलब्ध असेल, आता समज आता किती प्रकरणं आहेत आणि जसे तारखेच्या वाईज प्रकरणाची निधी आल्या की नाही रक्कम वितरित केली जात आहे, तर त्याप्रमाणे ज्याचा नंबर जसा येईल त्याप्रमाणे निधी वितरित होईल. साधारण 1-2 महिन्याचा कालावधी लागू शकतो. आता हा हल्ला झालेला मेंढपाल चालू आहे आणि त्या मेंढीवरती हल्ला केलेला आहे. त्याच्याच बाजूला
रोजमदारीवरती हे महिला कामं करतात लहान मुलांना घेऊन. तर सरकार त्यांच्या संदर्भात काय करू शकतं की नाही. हे बिबट आता दिवसा ढवळ्या येऊन मेंढीला घेऊन गेलाय, त्याच्या बाजूला लहान मुलाला घेऊन शेतीमध्ये काम करतायत. तर त्याच्याबद्दल सरकार काय करणार की नाही. कशाबद्दल? ह्या बिबट बद्दल काय करणार की नाही. आता हे जीवावर उदार होऊन काम करतायत, तर तुम्ही बिबट्याचा तरी बंदोबस्त करा, नाहीतर त्या जे शेतामध्ये मजुरी काम करतात त्यांचं तरी काहीतरी मानधन द्या. म्हणजे ते घरी बसतील आणि त्यांच्या जीवाला धोकाही नाही होणार, घरी बसून खातील आपल्या आरामात. पण सरकारने त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे ना. का सरकार फक्त बिबट मुक्त करू, हे करू, त्यांना आता इकडनं मारायला त्या पिंपरखेड्यामध्ये झालेल्या आहेत घटना. आम्ही राजस्थानवरून शूटर आणलेत, हे आणलेत, हे असंच चालणार का. पण ते बिबटे आहे ते आहेत. बरं, आणखी एक जे बिबट पकडून नेतात माणिकडोहामध्ये, एवढे आता ते बिबट एवढे तिथं संख्या झालेली आहे की आणखी पकडून त्यांना ठेवणार कुठे. आता आम्ही ते गायकवाड साहेबांबरोबर चर्चा केली, वन अधिकारी, ते बोलले बाबा तिथं आता माणिकडोहामध्ये एकदम फुल झालेलं आहे, ते आणखी ठेवणार कुठे ते बिबट पकडून. याच्यावरती काय पर्याय आहे की नाही. आणि ते ठेवणार तर ठेवणार, तुम्ही त्यांच्याकडे इथे पिंजरा लावल्यावर त्यांच्याकडे बकरी पिंजऱ्यामध्ये, म्हणजे बिबट त्या पिंजऱ्यामध्ये जाईल, त्यांच्याकडे बकरी अवेलेबल नाही, तर तिथं खाणं काय त्यांना देणार. एवढे आता जवळजवळ गायकवाड साहेब तिथे एवढे बिबटे झालेले आहेत, तर त्यांना खाणं कुठून आणणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे. आता आपण तर पाहतोय का इकडे ह्या घोडेगावच्या वाड्या वगैरे जेवढ्या 14-15 तिथे रात्रीचे येतोय तो आपला बकरी वगैरे घेऊन जातो. पण आता हे दिवसा ढवळ्या 1-2च्या अशा दुपारच्या वेळेला तो जर हल्ला करत असेल तर फार घातक आहे. आणि मेंढपाळाचं धन जे असतं ते मेंढ्या तोच तो उचलून न्यायला लागला तर त्याला ते नुकसान भरपाई पण लवकर मिळावं अशी पण मी शासनाला विनंती करेल. पण हे जे रोजंदारीचे कामगार आहेत त्यांच्या पण जीवनाची शाश्वती नाही, त्यांना पण रोजंदार कमी आहे. पण जीव जर गेला तर त्यांना त्यांचं घर कोण चालवणार. दुसरं हे आहे की हे वन विभागाचे अधिकारी आहेत झांजरे साहेब आणि गायकवाड, यांच्याकडे मनुष्यबळ फार कमी आहे. मनुष्यबळ जर त्यांच्या हातात असेल आणि पिंजरं उपलब्ध असतील तर जिथे काही अशी घटना घडतात तर तिथे तत्परतेने जातील, पिंजरा लावतील किंवा काय. पण तसं काही नाही. आणि ते माणिकडोहामध्ये जे बिबटे सोडतात तिथे 40चीच कॅपॅसिटी आहे. 40ची कॅपॅसिटी आता फुल झालेली आहे. आणि जेवढे पिंजरे नेले जातात ते सगळे तिथे वेटिंगवरती आहेत. मग ते बिबटे कुठं जाणार, ते पिंजरे यांना कधी अवेलेबल होणार, इकडे सरकारने लक्ष घातलं पाहिजे वन विभागाने. पण जे पाहिलं वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर गव्हर्नमेंटकडे त्या लोकांना पगार द्यावा असं काही त्यांच्याकडे आता परिस्थिती दिसत नाही. त्याचं कमतरता भासते आहे. आणि जर कर्मचारी जर तुम्हाला कमतरता असेल तर मग हे अधिकाऱ्यांना पण फार प्रसंगांना तोंड द्यावं लागते. म्हणून माझी तर विनंती आहे की ह्या घोडेगावमधून 15 गावांमध्ये कार्यरत हंगामी कामगार त्यांच्याबरोबर द्यावेत. त्यांना पण रोजंदारी मिळेल आणि ते पण त्या वन खात्यामध्ये हंगामी कामगार का होईना पण त्यांना सर्व्हिस मिळेल आणि ह्या अधिकाऱ्यांना त्यांना सहकार्य मिळेल. बाबा बिबटे किती इथं? बरेच 4-5 दिसला का तुम्हाला तेवढ्यात? नाही, माग दिसले ते शाळूच्या वावरात ऊसाचे खाली. आता इथं मेंढी नेली, मेंढी तिथंच पसरलेलं असं खाऊन पिऊन.